नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच ज्याने बिग बॉस मराठी सीझनचा या घरातून एक्झिट घेतली आहे तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका करण सोनावणे आज आपल्या सोबत आहे. तर चला तर मग आज त्याच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कसं आहेस करण? एक नंबर. खूप विचित्र वाटतंय सगळ्या गोष्टी बघून. फोन फोन पकडायला पासून कसं तरी वाटतंय, विचित्र वाटतंय, बट मजा येते. मजा येते. आणि इतके दिवस तो होताच घरात बिग बॉसच्या, तर त्याचा तो प्रवास कसा होता? प्रवास खूप इंटरेस्टिंग होता, खूप चॅलेंजिंग होता, खूप काय काय वेगळं शिकायला भेटलं. पहिला रियालिटी शो, सो त्याप्रमाणे, आणि तो पण बिग बॉस मराठी, एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला मला. सो मला त्या संधीचं सोनं करायचं होतं आणि माझ्या मताने मी केलंय. लोकांना किती वाटलं की मी नाही केलंय, पण मला माहिती आहे की मी माझं 100% दिलंय त्याच्यात. कुणालाच मला दोष नाही द्यायचा की मी बाहेर का आलो. बट जर दोष द्यायचाच आहे तर तुम्ही बिग बॉसलाच विचारू शकता, बिकॉज सगळ्यांना एकच वाटतं की माझं इव्हिक्शन का झालं. खूप शॉकिंग होतं, एकदम अनएक्सपेक्टेड होतं. सो त्याची उत्तर तुम्हाला बिग बॉसच देऊ शकतात, मला माहित नाही. तर तुला काय वाटतं, जर आज तू इव्हिक्शन मधून तू आज बाहेर आहे, जर समजा तू नसतास तर तुझ्या जागी कोण असतं? नॉमिनेशनमध्ये मला असं वाटतं प्रभू होता, तो प्रभू बाहेर आला पाहिजे होता, मला असं वाटतं. बिकॉज भाऊ स्वतःच बोललेले की प्रभू दिसत पण नाहीये, राईट. क्लिअरली दिसत नाही. म्हणजे भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर विचारलेलं पण त्याला की 3 गोष्टी सांगा, 2 गोष्टी सांगा, 1 गोष्टी सांगा, तुम्ही काय केलंय, तुम्ही दिसलेच नाही. बरोबर. आणि कम्पॅरेटिव्हली मला ते ओरडले, पण ते ओरडून मला कळलं की ओके, ऍटलिस्ट मी दिसलोय. मी बॅल्कनीमध्ये दिसलोय किंवा कुठे दिसलोय ते ते एडिटचा भाग येतो, पण मी दिसलोय. सो त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे असं का चालू आहे. म्हणजे वोटिंग वेगळा विषय आहे, बट माणसाचा जर गेमच दिसत नाहीये आणि काहीतरी माणसाचा दिसतोय पण तो फक्त एक्झिक्यूट नाही होते, तर मग मला असं वाटतं की काहीतरी घडलंय. सो ते बिग बॉसच उत्तर देऊ शकतात. आणि तुझा ना मी प्रत्येक गेम बघितला, की प्रत्येक गेम जेव्हा तू खेळायचास ना तो एक असा ट्विस्टिंगली असायचा. ओके. राईट. सो तू असा काय वेगळा गेम प्लॅन होता का तुझा त्याच्यामध्ये? ट्विस्टिंग म्हणजे काय आठवत आहे का तुला असं स्पेसिफिकली? म्हणजे राईट. मला बघ, कधी असं म्हणजे त्या गेम मध्ये पण असं कॉमेडी काढणं वगैरे, ओके, तसं ते हां असं हां बोलतो हां. ना ट्विस्टिंगली, तर तुझा ओके एक ओके, ट्विस्ट तसं. असायचा तसं असं काय सो तुझा माझं गेम? नेहमी एकच होतं की अग्रेसिव्हली तर मी नाही खेळत कोणता Right. गेम. ठीक आहे, अग्रेशन जिकडे दाखवायची वेळ आली तर मी दाखवतो, आणि खूप गेम मी दाखवलं पण आहे, रुचितासमोर पण दाखवलंय, तुम्ही राईट. सगळ्यांनी बघितलंय. पण माझं असं होतं की जर गेम खेळतोय तर गेममध्ये थोडी मजा पण असतो, आणि सगळे जर सिरियसली खेळायला लागले तर मग एकमेकांचा जीव घेऊ आपण, हे नको व्हायला. तर सागर दादा पण तिथे थोडी कॉमेडी करायचा, मी पण करायचो, सो आम्हाला मजा यायची. पिठाच्या टास्कमध्ये पण जेव्हा म्हणजे जे आपटापटी झाली माझ्या आणि रुचितामध्ये, त्याच्यानंतर पण मी परत कॉमेडी करत होतो, बरोबर. त्याच्या आधी पण मी कॉमेडी करत होतो. राईट. सो माझा तो नेचरच आहे की मी अग्रेशनमध्ये पण काहीतरी मस्ती शोधतो. तर ते जर मी नाही केलं तर मी फेक वागेल, मला असं वाटतं, आणि ते मला कधीच नाही करायचं. बरं, इतके दिवस आज तुम्ही एकत्र राहिलात, तू असो, प्रभू असो किंवा आयुष वगैरे सगळेजण, तर सगळ्यात जास्त तुला कोणाचा गेम आवडला होता? म्हणजे सगळ्या कंटेस्टंटमध्ये येस येस, सगळ्यात जास्त तुला कोणाचा गेम असा आवडला होता? मला ऑनेस्टली बघायला गेलं तर विशालचा. हा. विशालकडे एक स्ट्रॅटेजी आहे. विशाल खूप डेडिकेटेडली गेममध्ये असतो, खूप त्याला खूप भूक आहे गोष्टींची. राईट. ते मला बघतो की तो कोणत्याही गोष्टीला लाईटली घेत नाही. म्हणजे जर त्याला स्ट्रॅटेजाइज पण करायचं आहे, आणि मी त्याला हे तोंडावर पण बोललोय की जरी तू तिथे गँगमध्ये असशील तुझ्या टोळीमध्ये, तरी तू सगळ्यांना कंट्रोल करतोयस. राईट. आणि ही कंट्रोल करायची स्ट्रॅटेजी खूप युनिक आहे. म्हणजे जर तुला कळत नाही की मी तुला कंट्रोल केलंय, तर ही माझी खूप मोठी विन आहे. राईट. आणि तुला कळतच नाही आणि तुला असं वाटतं की नाही तू स्वतःचा गेम खेळतोय. सो हे खूप छान अबिलिटी आहे गेममध्ये, त्याने पूर्ण गोष्टी टॅकल केल्या. त्यांनी परफेक्टली ते केलंय. सो मला असं वाटतं की ही इज अ प्रॉपर गेमर. खूप छान वाटलं मला ते. आणि म्हणजे आज जर तू जसं बोललास की प्रभूचा गेम तुला म्हणजे नाही एवढं, पण बरोबर. त्याच्या पाठी असं काही रिझन काय, कधी असं तुमच्यात हे झालं आहे की प्रभूमध्ये मला फक्त एकच वाटतं, प्रभू वाचण्याचं कारण होतं तन्वी, तन्वी वाचण्याचं कारण होतं राखी. हा. सगळे इंटरकनेक्टेड आहे. बिकॉज प्रभू तन्वी जेव्हा बोलत असते तेव्हा प्रभू दिसतो. हा. मग एकदम स्ट्रॉंग कंटेंटर जो फक्त बोंबाम करतोय आणि त्याच्या मागे हा दिसतोय, तर मग लोक बोलतील अरे हा पण दिसतोय ना आपल्याला. बरोबर. तसंच विशालचं पण आहे. रुचिता बोंबाम करत असते, विशाल तिच्या मागे दिसतो, मग दिसतोय. आमच्यामध्ये सगळे सेन्सिबल लोक आहेत. आमच्यामध्ये सगळे एकदम म्हणजे असं चुकून पाय लागला तर सॉरी सॉरी, आपण भांडण वाढवत नाही. आपण बोलतो की कशाला फालतूच्या मुद्द्यांवर भांडायचं नाहीये. चोरी झालीये घरात, हे झालीये, त्याच्यावर मी समजू शकतो आणि त्या मुद्द्यांवर मी बोललो पण आहे. आता ते दाखवलं नाही दाखवलं हे मला माहित नाही, पण फालतूच्या गोष्टींवर तुम्ही साखर घेतली आणि भांडण चालू, आणि नाही, हे माझं हे मी ह्याच्यावर मी जेवणावर कधीच नाही भांडलोय. मी उपमाला खूप नावं ठेवली, उपम्याला खूप नावं ठेवली जेव्हा नाश्त्याला बनायचं. मला प्राजक्त काय यार फालतू यार, बोर झाले खाऊन खाऊन. पण मी कुणीतरी केलंय ना, मेहनतीने केलंय ना, आपण का बोलायचं.
सो माझा चांगुलपणाच मला उलटा नडला, हा प्रॉब्लेम झाला. मी खूप मग तेच बोलतो मी सर्वांना की मी खूप जास्त रिअल झालो गेमसाठी आणि त्यांना ते पटलं नव्हतं. ते असं होतं की तू असा नको राहूस, काहीतरी दे ना आम्हाला, दे ना. बट जर मी ते केलं तर माझी ऑडियन्स बोलेल हे काय फेक करतो. बरोबर. सो दोन्ही साईडनी मीच फसतो. मग त्याच्याबद्दल मी बोलतो की मी असं एक्सपेक्ट करेल लोकांकडून की कारण तुझा गेम नाही चांगला चालला हे चालेल मला, बट तू एक कारण एक काहीतरी फेकच वागला हे मी नाही ऐकून घेऊ शकतो. कारण जसा आहे तसा आम्हाला कारण जसा आहे तसा घ्या तुम्ही. पटला तर बेस्ट, नाही पटला तरी बेस्ट. मी जबरदस्ती थोडी करतोय की मला पटलंच पाहिजे तुम्हाला, तो ठीक. जस्ट आता तू बोलता बोलता बोललास की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात म्हणजे एडिटेड असं दिसतं. बरोबर. तुझ्यासाठी अशी कोणती मोमेंट होती की नाही हे असं दिसलं हवं होतं, हे एडिट नव्हतं झालं पाहिजे, राईट? तू आत्ताच म्हणजे असं जस्ट हो बोललास की हो नाही म्हणजे असे खूप आहेत. आता मी सगळे एपिसोड्स बघितले नाहीत, बट जेवढं मला कळून येते माझ्या मित्रांकडून आणि जेवढं तुमच्याकडून, तू बघितलंस. तर तिकडे मी प्रत्येक मुद्द्यामध्ये येऊन विषय एंड करायचो. हा आणि बिग बॉसला हेच नाही पटत की विषय एंड का होत आहेत, विषय खेचायचेत. पण मी ॲज अ पर्सन हे आहे की बिकॉज मी कॉन्टेंट क्रिएटर आहे Right. आणि कॉन्टेंट कॉन्टेंट क्रिएटरची सर्वात मोठी पॉवर हे आहे की आता जर इथे शूट चालू आहे आणि आता जर इथे प्रॉब्लेम घडलाय, समोर 2 ऍक्टर आहेत, राईट. तर तो भांडत नाही बसत, तो सोल्युशन काढतो त्या विषयाचा. बरोबर. भांडू आपण नंतर, पहिलं सोल्युशन, आता हे काम होऊ दे इकडचं. आणि मी तेच करत होतो की सोल्युशन घ्या, नंतर मग तुम्ही नावं ठेवा एकमेकांना ठेवायचे. पण ते बिग बॉसला पटत नव्हतं. टोटली अपोजिट झालं. हा, पण मला तेच प्रश्न आहे ना की आता बिग बॉस जसा मी आधी बघायचो आणि लोक पण बोलायची की ती रिअल होता यार, पण आता लोक एक फेक पर्सनॅलिटी घेऊन येतात डोक्यात आणि ते मुद्दामून करायचा प्रयत्न करतात. ओके. मग मला कळत नाही की मग तू ही फेक आहे का हे रिअल आहे. तुम्ही एक काहीतरी ठरवा तुमचं. तुझं असं म्हणजे आता एवढे दिवस होतास तर तुला असं कोण वाटलं का की बाबा चल हे एवढं शिकून आलेले आहेत किंवा सगळे एपिसोड्स बघून आलेले आहेत ते तसं वागते, असं कोण तुला वाटलं का? तन्वी. तन्वी बरोबर मी सुरुवातीला बसलेलो आहे, ती बोलली की माझं स्वप्न आहे बिग बॉस. ओ. तर मी बोललो की असं स्वप्न आहे तुझं, म्हणजे बिग बॉसची स्वप्न पण ठेवतात लोक, हे मला माहित नव्हतं. आणि मग तिने मला सांगितलं नाही मी प्रत्येक एपिसोड बघितला, हे केलं ते केलं. मी बोललो की म्हणजे अभ्यास पण करायचा असतो का? कारण माझे मित्र पण मला बोलवते की जर अभ्यास करून जात, पण मी बोललो जर मी काय बघितलं असतं ना तर मला कळलंच नसतं. कळलंच नसतं. आता मी जेव्हा आज जाऊन बाहेरचं सगळं बघतोय ना, मग मला कळतंय ओ असा हा बिग बॉस शो आहे. आणि म्हणून मी लोकांना बोलतो की अजून एक चान्स मला पाहिजे बिग बॉस मध्ये जायला. हरून येईल कदाचित, पण तुम्हाला जो वेगळा करण दिसेल ना तो तुम्ही वेडे व्हाल बघून. तुम्हाला एक्सपेक्ट, मग त्यावेळी शिवाय नाही द्यायचे की करण आता असं का वागतोय, त्यावेळी एन्जॉय करायचं असं. ऐकलं ना सगळे ती. आणि लाईक तुझा आणि प्राजक्ताचं जे एक प्रेमळ बॉन्ड होतं त्याच्याबद्दल काय सांगशील? कारण बरंचसं असं म्हणजे ते बघतो ना आपण रील्स मध्ये म्हणा, ते एक प्रेमळ बॉन्ड दाखवलं हो, गेलं हो. होतं, तर त्याबद्दल काय सांगशील तू? मला असं वाटतं की जे लोकांनी बघितलंय ते 1% बघितलंय हा. आणि बाहेर लोक त्याचे 100% करतायत की ह्यांच्यामध्ये हे बोलले, ह्यांच्यामध्ये असं बोलले आणि हे बोलले आणि हात पकडायचा प्रयत्न. मला तर मजा येते, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आमच्या दोघांमध्ये फुल क्लॅरिटी आहे Yes. की आम्ही काय आहोत. मी आता जास्त काय बोलायला गेलो तर असं होईल की ॲज अ वुमन तिला काही त्रास नको व्हायला तिच्या इमेजला वगैरे, कारण ती खूप टॅलेंटेड पोरगी आहे. तर मला असं वाटतं ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा आम्ही ठरवू की काय बोलायचं आणि काय क्लिअर करायचं आहे, कारण तिचं पण सहमती असणं खूप गरजेचं आहे या विषयावर. म्हणून मी एकच बोलेल की आमच्यामध्ये जे आहे ते एकदम प्युअर आहे, एकदम फुल क्लॅरिटीमध्ये. आता जे ती बाहेर येऊन जिंकून जेव्हा सांगेल त्याच वेळी तुम्हाला कळेल. आणि आज करण भले बिग बॉसच्या घराच्या बाहेर निघालाय, बट ह्याच्यानंतर आम्हाला करण कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे? पहिला प्रोजेक्ट तर माझा बिग बॉसच आहे आता, बिग बॉस मराठी. नेक्स्ट. म्हणजे हाच बिग बॉस जो चालू आहे तोच, कारण बिग बॉस मराठी आतून खेळून मला कळलं की तसा नाही आहे. आता बाहेरून मला लोकांना खरा बिग बॉस दाखवायचा आहे माझ्या तऱ्हेने, आणि तो मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे, फोकस इंडियनवर लाईव्ह स्ट्रीम करून करून. पर्सनॅलिटीजला मी तुम्हाला तुमच्यासमोर खरे पर्सनॅलिटीज आणणार, म्हणजे तुम्ही बघाल आणि तुम्ही बोलाल की अरे आम्हाला असं दाखवलं गेलंय, पण मी आत राहून आलोय. 24 तास जेव्हा तुम्ही एका माणसासोबत राहता तेव्हा तुम्हाला कळतं की हा माणूस तसा नाही आहे. सो तुम्ही त्या तयारीत राहा. आता तुम्हाला एक वेगळा गेम बघायला भेटेल माझ्या यूट्यूब चॅनलवर. थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा करून. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? थँक्यू सगळ्यांना ज्यांनी सपोर्ट केलं. प्लीज ह्यांना पण सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामवर, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. अँड बस पुढचा प्रवास तुम्हाला बघायला भेटेल माझ्या यूट्यूब चॅनलवर जे काय असेल ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा कोण खरं आणि कोण खोटं. थँक्यू सो मच. थँक्यू.